हॅलो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी खूप खुश आहे. आणि हे बघा, माझ्या मुलाने मी हात शेकण्यासाठी इथे घेऊन आलेले आहे. माझ्या मुलाने अगोदर ते खोललेले. हे बघा किती छान आहे. हे बघा किती छान आहे. आणि आता मला तर इथे काम करताना खूप थंडी लागते. मला कपडे धुवायला तर फरशी पुसावी लागते. माझ्या हात एवढे थंड होतात की मला पाण्यामध्ये हातच घालू वाटत नाही. आणि फरशी तर एवढी थंड लागते की पाय खाली ठेवल्यानंतर बर्फासारखे पाय होतात. त्याच्यासाठी मी घेऊन आलेले आहे. आणि त्यामुळे मी आज खूप खुश आहे. आणि तुम्हाला मी लावून पण दाखवते फायनली. हे बघा चालू झालेलं आहे, आता चालू होत आहे. आणि बघा किती छान वाटत आहे. आणि हाताला पण किती मस्त वाटत आहे. आणि ते आता आपल्याकडे सिटीमध्ये लाकडे काय भेटतच नाही, त्याच्यामुळे काय. आणि आम्ही आता चौथ्या माळा असल्यामुळे काय लाकडे काय आम्ही लाकडे ते सिटीमध्ये कोण लाकडे वापरत नाही. आणि त्याच्यासाठी जास्त लोक हिटरच असेच वापरतात. आणि इकडे शक्यतो ते असंच वापरावे लागते. वाव किती छान वाटत आहे. याला बघा 2 बटणे असतात. आणि पहिल्यांदा एकावर एक कांडी लागते आणि दुसरं चालू केलं की 2 कांड्या चालवतात. आणि हा बघा कंपनीचाच आहे, हेवल्स कंपनीचा आहे. आणि ह्याला तर आम्ही आता 4000 घालून घेतले, कारण खूप थंडी असल्यामुळे आम्ही त्याला 4000 रुपये दिले. आणि आम्ही कंपनीचा घेतलेला आहे. आणि इथे तर 300 400 700 असे रुपयापासून भेटतात. पण आम्ही काय तसला काही घेतलेला नाही, त्याची काही वॉरंटी नसते. आणि आम्ही वॉरंटीवाला घेतलेला आहे, कंपनीचा घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमचे पैसे जास्त गेलेले आहेत. आणि बघा किती छान वाटते इथे. आणि आता आता गरम व्हायला लागल्या की तू उभे राहिले की मला गरम होण्यासारखं वाटतंय. आणि गावाकडे कसं चुली असतात, इकडे काही चुली नसतात. आणि चुली नसल्यामुळे शक्यतो सिटीमध्ये काही चुली नसतात. त्याच्यामुळे आम्ही हे पैसे काढून फायनली घेतले. त्याला लाईट पण जास्त जळत नाही, एका कांड्यावर आणि दुसऱ्या कांड्यावर असं हे चालते. आणि हे बघा, माझा मुलगा त्या थर्माकोल सोबत खेळत आहे. ते मी खोलले की त्या थर्माकोल सोबत माझा मुलगा खेळायला लागलेला आहे. त्याच्यावर तो गाड्या चालवत आहे. आणि आता बघा, चला मला खूप उशीर झालेला आहे. आता मला जेवण पण बनवायचं आहे. अगोदरच मी दवाखान्यात यायला मला खूप उशीर झालेला होता. आता माझे जेवण करून झालेलं आहे. आणि मी आता जरा शेंगदाणे सोडून घेतलेले आहे. आणि मला आता भाजी बनवायची आहे. माझी फक्त भाजी बनवायची राहिलेली आहे, त्याच्यासाठी मी शेंगदाणे सोडून घेतलेले आहे. आणि आता मी ते वाटून पण घेते. आणि मला भाजीसाठी लसूण पण सोलायचं आहे. आणि आता लसूण सोलून घेते. मी माझ्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. त्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मी त्याला घेऊन गेले. तो बाहेरचे जास्त खात आहे आता सध्या, तर केळाचे चिप्स तो जास्त खात आहे. आणि त्याला मी आता घेऊन गेले, त्याला मी डॉक्टरकडे गेले ते घेऊन. आणि त्याला आत्ताच मी घेऊन आले. माझं जेवण पण बाकी राहिलं होतं, त्याच्यामुळे मी आले पटपट पहिल्यांदा जेवणाला लागले. आणि आता मी येताना थोडीशी हरभऱ्याची भाजी घेऊन आले. आणि आपल्याकडे बोलतात चिरची भाजी, त्याला बोलतात इकडे भातू बोलतात इकडे. आणि ते पण मी घेऊन आले. आणि मी ती भाजी पातळ बनवणार आहे. आणि मी माझ्यासाठी टोपी पण खरेदी केली. टोपी पण खरेदी करून आम्ही दाखवेल्यांची टोपी खरेदी करून केली. आणि आज मी भरपूर काही खरेदी केलेलं आहे. बाहेर गेलो आता खूप थंडी लागायला लागली, काल वगैरे दुखायला लागले, त्याच्यामुळे मी टोपी पण खरेदी केली. आणि त्यानंतर खूप टाईम झाला होता मार्केटमध्ये की जास्त काय खरेदी केलीच नाही. फक्त भाजी घेतली, मला मार्केटमध्ये फळं वगैरे खरेदी करायची, पण मी काय जास्त केलेच नाही. खूप टाईम झाला होता. आणि आमच्याकडे काही गाडी नसल्यामुळे आम्ही वडापने गेलो होतो. गॅसचे जे आम्हाला फ्लो आहे अचानक सगळं पाणी फसफस गॅस कुकरमधून बाहेर यायला लागले आहे. त्याच्यामध्ये मी भाजी टाकलेली आहे. हा बघा, माझा मुलगा म्हणजे कुकर चालवत आहे. आणि तो चिप्स खाता मी बाहेर आले, ते कुकर बाहेर आला, त्याने
खूप आवडतात आणि आम्ही त्याच्यासाठी ते खूप जमवतो त्याच्यासाठी आम्ही स्कूटर पण खरेदी केली आणि आता आम्ही त्याला सायकल पण घेणार आहोत. आता खूप म्हणजे आम्ही आता बाहेर जातो आपण त्याच्यासाठी मी त्या सायकल घेतलेली नाही त्याला आणि त्याच्यासाठी आता ती स्कूटर आम्ही घेतली होती आणि आता पुढची थंडी कमी झाल्यानंतर आम्ही सायकल पण त्याच्यासाठी घेणार आहोत. हे बघा किती फास्ट चालवत आहे, फास्ट चालवत आहे आणि त्याने सगळ्या घरामध्ये फरशी वगैरे पूर्ण टाकलेले आहे. तुम्ही बघा त्याला सायकल काय खराब केलेलं आहे फरशी मला फरशी कुठून घेतली पाहिजे आणि आम्ही त्या घरामध्ये त्याला चप्पल वापरतो आणि आम्ही थंडी खूप असल्यामुळे जास्त आम्ही करून चप्पल चालतो. फॅन वगैरे काय जास्त आम्ही लावतच नाही. आणि पिण्यासाठी ॲक्वाचं पाणी घेऊन येतो आणि इथं बघा गरम पाण्याची बी माझ्याकडे किट आहे. आता सध्या तर आम्ही गरम पाणीच करून पितो कारण थंडी एवढी आहे की थंड पाणी कोणीच पित नाही. आणि हे बघा माझ्या मुलाने पसारा केलेला आहे आणि सगळा पसारा केलेला आहे. मला सगळं आवडताना मला झोपायला मला 11-11:30 वाजतील आणि खूपच टाईम होईल आज. आणि आज आमच्या देवाचा कार्यक्रम पण आहे त्याच्यामुळे मला संध्याकाळी 12 वाजता मला देवाची पूजा करायची आहे. हा किती माझा छोटू जमवत आहे बघा. हे बघा माझा मुलगा इथे रुसलेला आहे. तिथे पप्पा जरा ओरडलेत म्हणून तो रुसलेला आहे बघा. तो खूप रड आहे. तो आता रुसून बसलेला आहे आणि तो ते माझ्याकडे पण येत नाही. नाही बोलत आहे आणि तो आता खूप चिपणा करणार आहे. बघा कसा पळतोय सकाळ घरभर. तो ऐकतच नाही. पप्पा ओरडलेत ना नाही हा बघा ऐकतच नाही. हा बघा कसा घरभर पाहायला लागलेला आहे. ऐकतच नाही बघा. किती छान मस्ती करते बघा हा. हे बघा मी भाजी आता गरगटाची केलेली आहे. ती आता मी जरा ग्लास किंवा तांब्याने बारीक करून घेते आणि आता माझा मुलगा पण आता खूप दमावायला लागलेला आहे. तो आता रुसून बसलेला आहे. त्याने ते आता सकाळपासून तो झोपला पण नाही आणि आता मला त्याला झोपवायचं पण आहे आणि त्याच्यामुळे तो आता लवकर झोपणार आहे. त्याच्यासाठी मी खूप गडबड करत आहे. हे बघा मी भाजी बारीक करून अशी घेते. ही काय आपल्या गावाची पद्धत आहे. गावच्या पद्धतीने मी अशी भाजी वगैरे बनवत आहे. तिथं भाजीपाला आपल्यासारखा भेटतच नाही काही. ते एवढी भाजी भेटलेली आहे. चाकवत वगैरे अशी भाजी कोणतीच भेटत नाही. पावटा वगैरे अशा कोणत्याही भाजीपाल्याची भेटत नाही. जे भेटतं तेच मी त्याला थोडासा तडका वगैरे देऊन असं बनवते आणि आम्ही डाळ वगैरे असं बनवतो. भाजी आहे बा भाजी बनवते भाजी. हे बघा आता हे इथून आलेला आहे. तो आता जमवत आहे आणि तो माझ्याकडे यायला लागलेला आहे. तो बोलत आहे. तो काय ऐकत नाही. तो आता मोबाईल मागतोय बघण्यासाठी मोबाईल मागत आहे. हे बघा माझं आता काम झालेलं आहे आणि आता माझं जेवण बनवून झालेलं आहे आणि मी आता किचन पटपट पुसून घेते आणि मला अजून बाहेर पण काम आहे. अजून आम्हाला जेवायचं आहे आणि मला जरा पाणी पण गरम करायचं आहे पिण्यासाठी. मला पाणी आम्हाला संध्याकाळी पाणी लागतं त्याच्यामुळे मला बॉटल भरून ठेवायला लागते. सकाळी मला काय उठल्यानंतर लवकर घ्यावं होत नाही त्याच्यामुळे मी आता पाणी आता एकदम पाण्याची बॉटल भरून ठेवते आणि मग सकाळी पाण्याची बॉटल भरून ठेवते की आता आम्हाला जेवण्यासाठी पण आम्हाला पाणी गरम करावं लागतंच मला. त्यामुळे आता मी पाणी गरम करत आहे ना. आता माझं मी किचन पुसून घेतलेलं आहे. या किटलीमध्ये 5 मिनिटात पाणी गरम होते. त्याला काय जास्त टाईम लागत नाही पाणी गरम व्हायला. पाणी गरम झाले कसा आवाज येतो पाण्याचा. आणि मी या नळच्या बॉटलमध्ये 2 भांडे बसतात पाण्याचे गरम पाण्याचे. मी जास्त गरम करून ठेवत नाही. मीडियमच गरम करते कारण या मिल्टनच्या बाटलीमध्ये पाणी गरमच राहते. त्याच्यामुळे मी काय जास्त गरम नॉर्मलच गरम करते. सकाळपर्यंत पाणी गरम राहते. मी आत्ता ही बॉटल भरून ठेवते आणि परत आम्हाला जेवण्यासाठी पण पाणी मला गरम करावं लागणार आहे. ते आता मी जेवण्यासाठी पाणी गरम करून घेणार आहे. मी आता दुसरी किटली बनवत आहे. आमची काही छोटी किटली आहे. 1 अर्धा लिटरची किटली आहे आमची. जास्त काही मोठी किटली नाही पण ह्या
पिठली खूप महाग आहे. आम्ही घेतली तर आम्हाला 1200 रुपयाला अर्धा लिटरची किती पिठली भेटली होती. आम्ही पाणीसुद्धा एक्वाचं वापरतो एक्वाचं, आणि इथे पाणी पण दूषित आहे. मी पाठीमागे पाणी आम्ही इथलं मी जेवण पाण्यामध्ये करत होते तर माझे केस खूप गळायला लागले आणि माझे केस एवढी पातळ झाले की विचारायचं कामच नाही. आणि आम्ही तर तिकडं बाहेर आम्ही भाड्यानं राहत होतो तेव्हा तर भाड्यानं आम्ही राहत होतो तर आम्ही पाणी तिकडं काय असं काही गिजर वगैरे नव्हतं. आम्ही इथलं पाणी मी पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत होते. तर हा बघा किती मध्ये मध्ये जमवत आहे. पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत होते तर माझं पूर्ण पाण्याचं भांडं पूर्ण पांढरं झालं होतं. त्याच्यामध्ये खाली क्षार सगळे साठलेले होते. या पाण्यामध्ये जास्त क्षार असल्यामुळे केस तर माझी खूप आता इतकी गळायला लागलेली आहेत. आता बघा थोडा लागलेला आहे. मी काय आता माझा सकाळचा भात शिल्लक होता पण मी आता बनवला आहे, कारण मला आमच्या देवाचा तो कार्यक्रम होता म्हणून मला ते देवाला दूध आणि भात नैवेद्य दाखवायचा आहे. आमच्या दूध भात नैवेद्य दाखवायचा आज, त्याच्यासाठी मी भात थोडासा ठेवलेला आहे. जास्त काही मी बनवलेलाच नाही, तो पण लागलेला आहे. आता मी मला पिण्यासाठी पाणी गरम करायला होते. हा भाग आता खटपट करायला लागलेला आहे. आता हे खोलायला लागलेलं आहे. तो काय आता काय वाटतच नाही. आता याच्यासोबत खेळायला लागलेला आहे. आता माझं काम करून झालेलं आहे आणि मी भांडी वगैरे घालते. माझ्या हात खूप थंड झालेले आहेत तर त्याच्यासाठी, आणि पाय पण मी आता शेकून घेते. थोडा वेळ मी शेकून घेते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. धन्यवाद.